या निवडणुकीमध्ये अनेक मतदारसंघाचे विश्लेषण आम्ही तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न केला आहे। त्यासाठी आमची प्रचंड मेहनत आहे। त्यामुळे आमचा उत्साह वाढवण्यासाठी कृपया हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, ॲटपोस्ट मराठीमध्ये मी गौरव मानकर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। नुकत्याच राज्याच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि आता महायुतीचं सरकार बसलं आहे। यामध्ये अनेक धक्कादायक पराभव आपल्याला बघायला मिळाला। यामध्ये एक पराभव महत्त्वाचा म्हणजे अचलपूर मतदारसंघातील बच्चू कडू यांचा। बच्चू कडू हे गद्दावर नेते मानले जातात आणि मागच्या 5 टर्म पासून म्हणजे यावेळेस जर ते निवडून आले तर ते 5व्यांदा विधानसभेमध्ये असते। परंतु आज त्यांच्या जागेवर एक दुसराच उमेदवार आहे जो बीजेपीचा उमेदवार आहे प्रवीण तायडे। प्रवीण तायडे या नवख्या उमेदवारांनी बच्चू कडू सारख्या दिग्गज नेत्याला कशी मात दिली, त्यांना कशी टक्कर दिली, तर आता आपल्यासोबत आता स्वतः विधिमंडळामध्ये प्रवीण तायडे आहे जे भाजपाचे नेते आहेत आणि भाजपाचे आमदार आहेत अचलपूर मतदारसंघाचे। ॲटपोस्ट मराठीवर खूप खूप स्वागत आहे तुमचं। धन्यवाद। बच्चू कडू मागच्या 4 टर्म पासून अचलपूरचे आमदार होते आणि यावेळेस त्यांनी सुद्धा त्यांची प्रतिष्ठापनाला लावली होती। कुठेतरी ते स्वतः म्हणत होते की आम्ही पुढचा मुख्यमंत्री आमच्याच प्रहारचा होईल असं म्हणत होते, परंतु त्यांचा स्वतःचा पराभव झाला आणि तो पराभव तुम्ही केला। हो, ते म्हणत होते असं मुख्यमंत्री होतो वगैरे, त्यांना सवय हवेत गोळीबारात बादशाह ठार करायची ती महाराष्ट्राने पाहिलेलीच आहे। त्याच्यामुळं मुख्यमंत्री जर ते झाले असं समजू आपण, त्यांचा मंत्रिमंडळाचा विस्तार कधी मग ते रेती तस्कर, गुटखा तस्कर आणि गो तस्कर, गोमांस तस्कर हे मग त्यांच्या मंत्रिमंडळात आहेत कधी त्यांनी करावा। त्यांना एक प्रतिप्रश्न करतोय। बच्चू कडू मोठं नाव होतं, म्हणजे अपंगांसाठी लढणारं म्हणा, शेतकऱ्यांसाठीचं लढणारं म्हणा आणि पूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं त्या मतदारसंघावर आणि ते त्यांचा मतदारसंघ सोडून इतर ठिकाणी सुद्धा त्यांचे उमेदवार होते, इतर ठिकाणी ते फिरत होते। तुमच्या पुढं एक बच्चू कडू नावाचं जे एक नाव आहे ते काय आव्हान होतं, म्हणजे कारण मागच्या वेळेस पण त्याच पद्धतीची लढाई होती, यावेळेस तुम्ही तिथे निवडून आले आहे। कसं आहे, शेवटी मोठं नाव हे जनताच करत असते आणि खाली खेचते तर जनताच खेचते आणि जनताच हे संधी देत असते वारंवार। जे काही आपण इतिहासात थोडंसं मागं गेलो तर तुमच्या लक्षात येईल की स्वर्गीय इंदिरा गांधीजी यांचा सुद्धा पराभव झालेला आहे। स्वर्गीय विलासराव देशमुख आहे, माधवराव किनाळकर सारख्यांनी पराभव केला होता। तर पराभव जनताच करते, जनताच वर्तन येते। तर माजी मुख्यमंत्री, माजी पंतप्रधान होते, बच्चू कडू ते आमदार होते। म्हणजे तुम्ही म्हणता आता मोठं नाव होतं वगैरे वगैरे, काय असेल ते अपक्ष आमदार आणि सतत सत्तेसोबत असताना सतत सत्तेसोबत राहिलेले आहेत। 12 खात्याचे मंत्री होते, 9 खात्याचे होते की 12 खात्याचे होते समजा, जे काही आहे ते। तर ज्या प्रमाणात 20 वर्षात त्यांनी विकास करायला पाहिजे त्या प्रमाणात ते विकास करू शकले नाही। कदाचित जनतेला वाटलं की यांना आता खाली घेतलं पाहिजे। काय महत्वाचे आव्हान आहे मतदारसंघातील विकास कामाचे? अमरावती परतवाडा राज्यमार्ग हा चौपदरीकरण, त्यानंतर MIDCचे पुनर्गठन जे काही आहे ते, त्यानंतर तांदूळ बाजारला MIDC नाही आहे, त्याच्यानंतर संत्रा प्रक्रिया प्रकल्प आहे, त्याच्यानंतर फिनले मिल आहे, त्याच्यानंतर शहराचे आणि ग्रामीणचे रस्ते डेव्हलपमेंट आहे, त्याच्यानंतर प्रकल्प जे धरणाचे प्रकल्प आहे ते अपूर्ण अवस्थेत असल्यामुळं आणि त्या धरणग्रस्तांचं पुनर्वसन पण बाकी आहे। हे सगळे आव्हान घेऊन तुमच्या मतदारसंघामध्ये संत्रा प्रक्रिया उद्योगाची मागणी ही अगोदरपासूनची आहे, म्हणजे वरुड असो त्या ठिकाणचा मोर्शी वगैरे, आणि वारंवार बजेटमध्ये सुद्धा राज्य सरकार तरतूद करत असते की संत्रा प्रक्रिया उद्योग आपण त्या ठिकाणी देऊ, परंतु तसं काही प्रत्यक्षात झालं नाही। यावेळेस महायुती सरकार आहे, तुमच्यासारखे सगळे नेते आहेत, जनतेने तुम्हाला पाठबळ दिला आहे, तर यावेळेस तरी एखादा मोठा प्रकल्प उभारला जाईल का? मी तशा पद्धतीने काम करत आहे, तशा पद्धतीने आता जेमतेम 15 ते 20 दिवस झाले। आता मंत्रिमंडळ गठीत झालंय, परंतु मंत्रिमंडळाचा विस्तार झालाय, परंतु खातेवाटप व्हायचं आहे आणि त्याच्यानंतरच मी या गोष्टीचे पाठपुरावा करेन, पत्र देईल, पाठपुरावा करेन, मागणी करेन। आणि मला आशा आहे की काही ना काही पत्रे मी पाडून घेणार मतदारसंघात। एक शेवटचा प्रश्न, बच्चू कडू म्हणाले की काहीतरी EVM मध्ये गडबड असू शकते आणि त्यांनी त्याची सुद्धा मागणी केली आहे की चौकशी झाली पाहिजे, असा पराभव होऊ शकत नाही। असं आहे, पराभव झाल्यावरच सगळ्या गोष्टी सुचत असतात। लोकसभेला 9 ते 13 पराभूत झाल्या तेव्हा आणि मग EVMचा घोटाळा वाटला यांना। त्यानंतर 2014 पासून तर 2019ला हे विजयी झाले, 2009, 2004 तेव्हा आणि EVMचा घोटाळा वाटला यांना। म्हणजे 2014 पासूनची गोष्ट सांगतो मी, तसं पाहिलं प्रत्यक्ष 2014ला EVM वापरण्यात म्हणजे यूज करण्यात आला।
तर 2014-19 या 2 इलेक्शनला नाही वाटलं ईव्हीएम. लोकसभेत 2 इलेक्शन लोकसभेचे पण झाले, तेव्हा पण नाही वाटलं यांना. आताच का ईव्हीएमचा घोटाळा वाटला यांना. कसं आहे, पराभव पचनी पडला पाहिजे, पराभव मान्य झाला पाहिजे. ते चिमटे घेतात रोज स्वतःला, मी पराभूत कसा झालो. विश्वास बसत नाही. हा, तर मग जनता आहे ती. तुम्ही जनतेसोबत प्रतारणा जर कराल किंवा अरेरावी दडपशाही ह्या गोष्टी जर करत गेले तर निश्चितच जनता तुम्हाला खाली खेचल्याशिवाय राहत नाही. तुम्हाला खाली खेचलेलं आहे. खूप खूप धन्यवाद सर. तर हे होते प्रवीण तायडे, जे अचलपूरचे आमदार आहेत. त्यांनी अचलपूर मतदारसंघाविषयी भविष्यातील आपले सगळे काय प्लॅन्स आहेत ते सांगितले आणि सरकारला पाठपुरावा करून आपण संत्रा प्रक्रिया उद्योग सुद्धा आणू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. ॲटपोस्ट मराठीवर विविध विश्लेषण मुलाखती बघण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल बघत राहा आणि ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.